श्री पतंजलि महामुनये नमः। अभ्यास वैराग्य रुजविणे, जोपासना करणे, त्यांचे अभिवर्धन करणे, याचा राजमार्ग हा अष्टांग योगच होय। किंबहुना अष्टांग योगाशिवाय अभ्यास वैराग्याचे अनुष्ठानच होऊ शकत नाही असं म्हणता येतं। अभ्यासामधील इंद्रिय एकाग्रता, चित्तस्थैर्य वगैरे सगळे शारीरेंद्रिय सशक्तावस्थेत आणि निकोप आरोग्यावस्थेतच होऊ शकतात। सर्व शारीर मानसिक संघटनेमागे प्राण हीच शक्ती मूलाधार असते। त्या प्राणाच्या धारणेतच आणि स्थिरतेतच इंद्रिय स्थैर्य, चित्तस्थैर्य शक्य असते। तसेच योगिक एकाग्रतेमध्ये इंद्रियांना उपशमन युक्त करणं किंवा उपशमन योग्य करणं हा प्रकारसुद्धा शारीरेंद्रिय संघटनेतील प्राणाच्या उपसंहारात किंवा प्राणाच्या प्रक्रियेत त्यांच्या व्यापार निरोधात शक्य असतो। म्हणजे पचनेंद्रियाच्या बिघाडामुळे जर पोटात बंडाळं उठलं असेल किंवा रक्ताभिसरण संस्था, हृदय यांच्यामध्ये घनघोर चळवळ असेल तर अशा अनारोग्यात चित्तशांतावस्था, चित्तनिश्चलावस्था यांची कल्पनासुद्धा करता येत नाही हो। कारण अशा अवस्थेत सर्व प्राणिक्रिया किमान मर्यादेला येऊन आणि शरीरेंद्रिय संघात, मानसेंद्रिय संघात, मज्जा मस्तिष्कीय संघात यांच्यामध्ये प्राणशः अत्यंत अल्पभारावस्था येणं आवश्यक असतं। त्यासाठी शरीरारोग्य, मानसेंद्रिय आरोग्य, मज्जा मस्तिष्कीय आरोग्य, पुन्हा त्यांच्यामध्ये परस्पर संतुलन हे सगळं अत्यावश्यक असतं। म्हणजेच निरोधजन्य उपवास सहन करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येऊ शकतं। अंतर्गत शांतता, निकोप आरोग्य असल्याखेरीज कोणालाही कल्पनासुद्धा त्याची करता येणार नाही। तर अंतर्गत शांतता, निकोप आरोग्य ही किती आवश्यक आहे हे लक्षात येतं। अभ्यासरूप चित्तस्थैर्य हे आवाक्याबाहेरचं असतं। असं जर आरोग्य नसेल तर ते आवाक्याबाहेरचं असतं, कल्पनेच्याही बाहेरचं असतं। आता ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर अभ्यास साधना ही अष्टांग साधनेपेक्षा वेगळी नसते असंच दिसतं। कारण आसन, प्राणायाम आदी, त्यानंतर क्रिया, मुद्रा ह्या अशा तांत्रिक साधनं आहेत। त्यात इंद्रिय, शारीर, मानस मस्तिष्कीय संस्थांवर योगिक संस्कृतीकरण होत असतं। यमनियमांसहित त्यांच्या अनुष्ठानानं चैतिक सुसंस्कृतीकरण दृढ होत असतं असं म्हणावं लागतं। त्याचप्रमाणे वैराग्य साधनेत सुद्धा शरीरेंद्रिय विज्ञान असतं। वितृष्णा ही मानसिक असली तरी शरीरांतर्गत ग्रंथी, मज्जा मस्तिष्कीय, मज्जासंस्था ह्यांच्यामध्ये अक्रिया किंवा अतिक्रिया ह्या असंतुलित अवस्थेमध्ये कधीच साधणार नाहीत। ग्रंथी आणि मज्जा मस्तिष्कीय नियंत्रणाद्वाराच ही वितृष्णा साध्य होत असते। या वितृष्णेमुळे शारीरेंद्रिय संघात, मानसेंद्रिय संघात, मज्जा मस्तिष्कीय संघात यामध्ये अवरोध संभवतो आणि तो तोडण्या पेलण्याचं सामर्थ्य हे साधकामध्ये असावं लागतं। त्या उपवासाला सहन करण्याचं सामर्थ्य त्या संघातांमध्ये आवश्यक असतं। आता शास्त्रीय परिभाषेत सांगायचं म्हणजे ग्रंथी, मज्जा केंद्र, मज्जासंस्था यामध्ये शमन असल्याशिवाय शारीर विज्ञानात आणि बाह्येंद्रियात
वैराग्य झेलण्याचं सामर्थ्य नसतं. त्यामुळे या उपाय सिद्धींसाठी आसन प्राणायामाचे योगदान फार मोठं असतं, अमूल्य असतं. या 2 अंगांद्वारा माणसाच्या नैसर्गिक अन्न पाण्याआदी तृष्णेवर सुद्धा मोठं नियंत्रण येत असतं. अंतरेंद्रिय, मज्जा, ग्रंथी आदींवर लक्षणीय परिणाम होत असतो. त्यामुळे 2 अंगे शरीरविज्ञान शास्त्राच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरतात. त्यामुळे आसनं म्हणजे शारीरिक कवायतखोरी किंवा प्राणायाम म्हणजे प्राणिक मल्लविद्या नसते, असं आवर्जून सांगावं असं वाटतं. अभ्यास आणि वैराग्य हे योगोपाय असल्याने यमनियमातील सर्व 10 उपांगे तसंच आसनादी उत्तरांग ही अभ्यास वैराग्य सर्जकच असावीत किंवा उत्तरांग ही अभ्यास वैराग्योद्भूत असावीत असं ठरतं. अर्थात अहिंसादी यम, शंसादी नियम अभ्यास वैराग्यादी सर्जनासाठी कशी योग्य चौकट देतात आणि आसन प्राणायाम प्रत्याहार ही त्यासाठी शारीर मानसिक संघातात चित्तात त्यांचं सर्जन कसं करतात हे अष्टांगविषयक सूत्र पाहून लक्षात येतं. तसंच धारणा ध्यानादी उत्तर साधनांमध्ये अभ्यास वैराग्याची किती दाट वीण असते हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण अष्टांग साधनेतील मुख्य मनोप्रवर्तन अभ्यास वैराग्य सर्जनच असावे लागते हे साधकाने हेरणं आवश्यक असतं. शेवटी योगोपाय अभ्यास किंवा योगोपाय रूपी अभ्यास हा चित्ताला चंचल धर्मापासून परावृत्त करणारा असतो आणि वैराग्यसुद्धा इहपारलौकिक म्हणजे दृष्टानुश्रविक विषयांमध्ये निस्पृहता आणणारी जीवन प्रणाली असते, असा पक्का ग्रह करून आपण पुढच्या सूत्रातून अभ्यास या उपायाचा विचार हाती घ्यावा लागतो. या सूत्रामध्ये अभ्यास आणि वैराग्य या योगोपायांशी परिचयात्मक पूरपीठिका आता मांडली. आगामी सूत्रात अभ्यास या उपायांची व्याख्या पाहून त्याचा योगिक अर्थ पाहावयाचा आहे. सर्वसाधारण वाचक अभ्यास या पदाचा अर्थ जो प्रसिद्ध अर्थ आहे तोच करत असतो की सतत सराव करणं. आता तो अर्थ म्हणजे श्रम, परिश्रम, आटापिटा, आवर्तनात्मक प्रयत्न अशा अर्थांचा असतो. परंतु योगशास्त्रात अभ्यास या पदाला स्वतंत्र असा तांत्रिक अर्थ प्राप्त असतो. त्या अर्थाचं प्रकाशन करण्यास त्यांची तात्पर्यमीमांसा मांडण्यासाठी पतंजली एक सूत्र प्रवर्तित करतात. ते म्हणतात, तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः. हे 13वं सूत्र आहे. ते म्हणतात की त्या अभ्यास वैराग्यामध्ये उभयविध उपायांमध्ये चित्ताच्या स्थितीसाठी म्हणजे चित्तस्थैर्यासाठी जो यत्न असतो तो अभ्यास होय, सराव नव्हे. हा या ठिकाणी स्पष्ट अर्थ आपल्याला ध्वनित झालेला आहे. एकंदरीत अभ्यास या पदाने चित्ताला स्थिर करणं, अचल स्थिर करणं, चंचल स्वभावापासून परावृत्त करणं यासाठी होणारा जो प्रयत्न असतो तो प्रयत्न शारीरिक असेल, शारीर वैज्ञानिक असेल, इंद्रिय मानसिक असेल, बौद्धिक असेल, भावनिक असेल, कशाही प्रकारचा असेल तसा प्रयत्न परोक्षतः किंवा अपरोक्षतः जर चित्तस्थैर्याला कारक असेल, चित्ताला स्थिती देण्याला कारक असेल तर तो योग प्रणालीमध्ये मौलिक अर्थ घेत असतो. तो अभ्यास असतो, तो अभ्यास ठरतो. म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यांचे प्राप्त्यर्थ होणारा जो प्रयत्न, मग तो शारीरिक असो, मानसिक असो, बौद्धिक असो किंवा
त्यांचा एक संयुक्तिक एकत्रित असा प्रयत्न असो, तो खरा म्हणजे अभ्यास ठरतो. म्हणजे थोडं स्पष्ट सांगायचं म्हणजे अगदी सत्संगसुद्धा अभ्यास ठरतो. सत्संगाचं श्रवण करणं, सत्संगाला जाऊन त्यात भाग घेणं, हा सत्संग, सत्वसंग, संघ, संत संघ, हा सुद्धा या ठिकाणी अभ्यास ठरत असतो. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग योग संस्कृतीचं चयन होईल यासाठी आपण जे जे प्रयत्न करतो, वाचन करतो, मनन करतो, चिंतन करतो, श्रवण करतो, हे सगळं अभ्यास या उपायाच्या स्वरूपाचं असतं. अहिंसादी यमांचं पालन करण्याचा आणि शौचादी नियमांचं पालन करण्याचा, तसेच आसनादी उत्तरांगांचं पालन करण्याचा, अनुष्ठान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल, अव्यभिचारी प्रयत्न असेल, शास्त्रशुद्ध प्रयत्न असेल, पारंपरिक पद्धतीचा असेल, तर तो अभ्यास ठरतो. आणि तो शुद्ध हेतुवात्मक प्रयत्न असेल तर तो अभ्यास ठरेल. आणि अर्थात आरंभी जरी शरीरावर, चित्तावर नियंत्रणात्मक बलात्कार होत असला तरी अंतिम हेतू चित्तशांतीचं सर्जन करणं, चित्तस्थैर्याचं सर्जन करणं, चित्तात उदात्तता आणून त्याला शांत करणं, त्याचं चंचलत्वाचं त्याचं निवारण करणं, हा हेतू असल्यामुळे ती सर्व धडपड, आटापिटा सगळा अभ्यासच ठरतो. अहिंसादी यमांचे, शौचादी नियमांचं योगानुष्ठान म्हणून सेवन होत असेल, म्हणजे योगसाध्य प्रयत्न असेल किंवा योग साध्य व्हावा म्हणून तो प्रयत्न असेल, तर तो अभ्यगत होईल आणि तो अभ्यास ठरेल. तो प्रयत्न चित्तस्थैर्यासाठी होत असल्यानं तो अभ्यास ठरतो. म्हणजे अगदी काही साधुसंतांचं त्याची अमृतवाणी श्रवण करणं हा सुद्धा अभ्यास ठरेल, कारण त्यातून आपलं चित्त सुसंस्कृत होत असतं. साधू संग करणं, संत संग करणं हा सुद्धा अभ्यास ठरेल. त्या ठिकाणी केवळ श्रवण साधना होत असेल, पण तो सुद्धा अभ्यास ठरेल. त्याचप्रमाणे आसनांगाचे अनुष्ठान हे शरीरेंद्रिय संघात आला, शरीर विज्ञान संघात आला, मानसेंद्रिय संघात आला, अक्षोभ करणं, क्षोभरहित करणं, क्षोभ विमुक्त करणं, शांत करणं, संतुलनात्मक शांतावस्था देणं किंवा ठेवणं, हे आणि योगिक अनुशासन पेलण्याला सक्षम सशक्त करणं वगैरे हेतून होत असेल तर तो अभ्यासच ठरेल. अगदी साधकावस्थेमधले क्षोभ, त्रस्तता जरी त्या ठिकाणी थोडा संभवत असेल तरी अंतिम हेतू हा समाधीतील निश्चलता आणि इंद्रिय मानसिक अनुत्तेजित अवस्था पेलण्यास शारीर सामर्थ्य, शारीर वैज्ञानिक सामर्थ्य सर्जन करणारी प्रणाली असल्यामुळे, तो योगधर्मानुकूल असा प्रयत्न असल्यामुळे तो अभ्यास ठरतो. आता ती साधना बाह्यांगी शारीरिक कवायत जरी असली, शरीर संचलनात्मक असा जो प्रकार असला तरी आसन साधना योगाभ्यास या सदरात मोडेल आणि मोडत असतो. अशा आसन साधनेत चित्ताच्या वृत्तीतील निरोधाच्या खुणगाठी किंवा स्पष्ट लक्षणे मिळत नसली तरी साधना, त्याचं होकायंत्र चित्तस्थैर्याकडे आहे हे पाहून तो अभ्यासच ठरतो. म्हणजे अगदी आरंभावस्थेत आसनं जी होतील, योगासनं होतील, त्यात एक काही मारामारी असेल, प्राणायामामध्ये काही मारामारी असेल, तर त्याचं होकायंत्र चित्तस्थैर्याचा प्रयत्न दाखवत असेल तर तो अभ्यास या वर्गाचा असेल.
आता योगासनांचा पसारा पाहून काही नव्य योग वेदांती असे म्हणतात की हा हठयोग असून पातंजल शास्त्राला 4-5 बैठे आसनच प्रतिपाद्य आहेत. हा दुराग्रह आहे. पद्मसिद्धासनादींखेरीज पातंजलांच्या चित्तवृत्ती निरोधरूपी योगाशी या डोक्यावर उभा राहणं, शरीराला पिळवठे देणं हा प्रकार अपेक्षित नाही असा त्यांचा दुराग्रह असतो. आणि त्यांना ते शारीरिक कवायती ठरवतात, शरीराचा व्यायाम ठरवतात. पण ह्याच्यातून आपल्या वैज्ञानिक प्रक्रियांवर काही जर आवाका मिळत असेल, ज्याला फिजिओलॉजिकल चेंजेस म्हणतात, योग्य प्रकारची फिजिओलॉजी जर आपण उभी करत असू तर तो अभ्यासच ठरेल. त्यामुळे हा अट्टहास सोडून दिला पाहिजे की पतंजली फक्त 2-4 बैठी आसनं मांडतात, ते डोक्यावर उभं राहायला सांगत नाहीत किंवा ते शरीराची कमान करायला सांगत नाहीत किंवा शरीराला गाठी मारण्याचं सांगत नाहीत. ही पातंजलांची आसनं नसून ती हठयोगाची आसनं आहेत असा दुराग्रह बाजूला ठेवला पाहिजे. एकूण या प्रकारामध्ये आपल्याला योग आणि त्यात अभ्यासाचं एक सांगोपांग विश्लेषण करणं आवश्यक ठरतं. आता योगाभ्यासाचे ढोबळमानाने 2 वर्ग पडतात. म्हणजे यमनियमादी अष्टांग जी आहेत ती आपण आता एका वर्गीकरणाद्वारे समजून घेणार आहोत. याला अभ्यास म्हणतात. अष्टांग साधना हा अभ्यास आहे. तर ह्यामध्ये योगाची शारीर मानस साधना असते. स्पष्ट सांगायचं म्हणजे शारीर आणि चैतिक किंवा शारीर मानसिक आणि चैतिक अशा अंगांची ही साधना असते. तर आपण एक वर्गीकरण या ठिकाणी मांडूया म्हणजे हा प्रकार जास्त सुस्पष्ट होईल. आपण एक तालिका करूया. या तालिकेमध्ये 2 स्तंभ असतील. डाव्या हाताचा स्तंभ जो आहे तो अष्टांगातील शरीरप्रधान अंश दाखवून देईल आणि उजव्या हाताचा जो स्तंभ आहे त्यात अष्टांगातील मानसप्रधान अंश हा दाखवून देईल. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हा प्रकार कसा चैतिक असू शकतो, चित्ताच्या संदर्भातला असू शकतो. तर आता आपण डाव्या हातच्या स्तंभामध्ये काही नोंदी करूया. त्या कशा असतील की पहिलं अंग यम आणि नियम हे दुसरं अंग. तर यमनियमातील शरीरप्रधान अंश किंवा शरीर सापेक्ष अंश किंवा शरीर हे मुख्य माध्यम असलेला अंश ज्याला आपण एक प्रकारचा संयम म्हणतो, त्यामध्ये शारीरिक घटक असतो. काही शारीरिक प्रयत्न करावे लागतात यमनियमांसाठी. तर ते तसे अहिंसा, सत्यादी आणि शौच संतोषादी नियमांमध्ये जो ऐंद्रिय किंवा शारीर आणि ऐंद्रिय प्रयत्न गणला जातो, जसे काळजीपूर्वक आहे का, अहिंसेसाठी हाताला रोखणं, अहिंसेसाठी पायाचा थैथयाट रोखणं, तिखट जिभेला किंवा पात्यागत पाते समान असलेल्या जिभेला रोखणं हे आवश्यक असतं. किंवा आपले नेत्रकटाक्ष, डोळे वटारून अहिंसा करतोय असं म्हणता येत नाही. त्यामुळे आपल्याला डोळे वटारण्याबद्दल काही शारीर प्रयत्न करायला लागतात की ते शरीर वटारले जाऊ नयेत. तोंडातून आग पाखड होऊ नये किंवा आपल्या शरीराची हालचाल, हातापायांची हालचाल किंवा त्यांच्या मुद्रा ह्या अहिंसा पालनेला योग्य अशा सौम्य असणं हे आवश्यक असतं.
ते जर रौद्र स्वरूपाचे असतील, अहिंसा पालन कसं होईल? म्हणजे यमनियमांमध्ये सुद्धा शारीर घटक असतो आणि त्याला आपण बलात्कारानं रोखलं पाहिजे. आता हा शरीरप्रधान यमनियमातला घटक. आता उजव्या तालिकेमध्ये आपण बाजूला चित्तप्रधान घटक याची नोंद करूया. मानसप्रधान असा जो घटक आहे त्याची नोंद करूया. यमनियमातील मानसप्रधान मानसिक निग्रह रूप, संन्यस्त वृत्ती, शांत वृत्ती, चित्तसापेक्ष वर्तन, चित्तसापेक्ष धर्म, बुद्धिसापेक्ष धर्म, विवेकानुरोधी धर्म, अशा प्रयत्नामध्ये अभ्यंतरांश म्हणजेच मनसापेक्ष प्रयत्न, ज्याला मनाचा संयम म्हणतात, मनाची संस्कृती म्हणतात, हे घटक असावे लागतात. तर अहिंसादी शौचादी पालनेमागील चैतिक प्रवणता गणली जाते. चित्ताची संस्कृती, चित्ताची योग्य संस्कृती, स्वाभाविकता ही गणली जाते. म्हणजे आपण यमनियमांच्या संदर्भात हे दोन घटक कसे असतात हे या तालिकेद्वारा आपण लक्षात घेतले. आता आसन. आसन हे तिसरं अंग आहे. आसन साधनेतील आद्यावस्थेतील शरीराचा उद्यम, शारीरिक प्रयत्न, शारीरिक कष्ट, शारीरिक व्यायाम पद्धती, शारीरिक प्रयत्न हे असतातच. कारण आपण जी आसनं लक्षात घेतली आहेत, किंवा डोक्यावर उभा राहणं, अंगाला गाठी मारणं, ह्यामध्ये शारीरिक प्रयत्न स्पष्ट दिसतोच की. म्हणजे शरीराला काहीतरी करावं लागतं, हा त्यातला शारीर सापेक्ष असा घटक असतो आणि तो प्रत्येक आसनामध्ये असतो. कारण अशा आसनामध्ये आपल्याला थांबावं लागतं. आसन हे काही 2-5 सेकंदांचं नसतं. आसन हे काही मिनिटांचं असतं, अनेक मिनिटांचं असतं, अनेक तासांचं असू शकतं. आपण त्या आसनामध्ये बैठक घेणं आवश्यक असतं. ती बैठक म्हटल्यानंतर कालसापेक्षतेनं आपण त्याला त्या ठिकाणी थांबावं लागतं. तर तो जो प्रयत्न आहे तो शारीर सापेक्ष असा प्रयत्न असतो. आता आसनातील प्रगतावस्थेमध्ये ज्या आसनाचं ज्याला आपण म्हणतो गूढ शरीर विज्ञान, हे जर आपण लक्षात घेतलं तर ह्या आसनांद्वारा आपल्या मनाच्या मागे जी ग्रंथी संस्था आहे, शरीरांतर्गत ग्रंथी, मज्जासंस्था, ह्यांना बरंच योगदान असतं. किंवा प्रगत आसनावस्थेमध्ये चक्रक्रिया असते, तत्वक्रिया असते, योगासन क्रिया असतात, मुद्रा असतात, ह्यासाठी की ज्यामुळे आपलं चित्त योगधर्माला बिलगेल किंवा कवटेल. तर तो हा त्यातला मानसीय किंवा चैतिक प्रयत्न असतो. आसनांद्वारा या आपल्या शारीर संस्थेमध्ये, म्हणजे ज्याला स्केर्डोमस्क्युलर सिस्टीम म्हणतात, त्यात शिशिरतंद्रा आणून, प्रतिबंधिक दबाव आणून, क्षुधा तृष्णादीवर संयम आणणं, शरीर इंद्रिय विज्ञानाच्या जीवशास्त्रीय अंशाच्या गरजा कमी करणं, यासाठी होणारा आसनिक प्रयत्न, तसेच ऐंद्रिय शमन, चैतिक शमन, यासाठी होणारा आसनिक प्रयत्न जो असतो तर तो चैतिक घटक आहे. म्हणजे आसन हे केवळ पॉश्चर नाही आहे, तर आपण लक्षात घेतो की आसनामध्ये ब्रेदेश्चर आणि माइंडेश्चर असे काही प्रकार असतात. चित्ताच्या संदर्भात आणि चित्ताद्वारा, चित्तासाठी, मनाद्वारा, मनासाठी काही प्रयत्न असतात आणि काही उभारणी असते आणि तो त्यामुळे आसनातला चैतिक घटक ठरतो. आता प्राणायाम, ही नोंद आपण डाव्या स्तंभिकेत करूया. प्राणायाम साधनेतील शारीर संघटक किंवा घटक. प्राणायाम साधनेतील आद्यावस्थेमध्ये अगदी सुरुवात केली प्राणायामाला तर तो यांत्रिक प्रक्रियेचा प्रकार असतो.
शरीर संस्थांना प्राणायामिक व्यापारामध्ये दीक्षित करण्याचा प्रकार असतो. त्यांना त्यात गुंतवणं, शारीर इंद्रियांना, शारीर अवयवांना, शरीरेंद्रिय संघाताला त्या क्रियेमध्ये गुंतवणं हा त्यातला शारीर घटक आहे. म्हणजे शरीराला काय ते करावं लागतं. जसं आपल्याला माहिती आहे प्राणायाम करायचं म्हणजे ताठ बसा, स्थिरपणे बसा, पक्केपणे बसा, पाठीला बाक येऊ देऊ नका. तर हे शरीरप्रधान घटक असावेच लागतात. तिकडे दुर्लक्ष करून प्राणायाम करीन असं म्हणून प्राणायाम होत नसतो. म्हणजे त्यात शारीरप्रधान घटक असतातच. तर त्यामुळे त्याची डाव्या स्तंभिकेमध्ये नोंद केल्यावर आपण उजव्या स्तंभिकेकडे जाऊया. प्राणायाम साधनेतील प्रगतावस्थेमध्ये यांत्रिकी प्रक्रिया ओलांडून किंवा त्याला स्वाभाविकत्व आल्यानंतर प्राणायामाद्वारा मानसेंद्रिय संघाताद्वारा मस्तिष्क पृष्ठवंशी संघातावर शमनाला अनुरोधी असा परिणाम घडवून चित्तामध्ये शांत धर्म आणणं, उदात्त धर्म आणणं, सात्विक धर्म आणणं किंवा त्यात एकाग्र धर्म आणणं हा जो प्रकार असतो तो या ठिकाणी चैतिक प्रयत्न म्हणून परिगणित होतो. म्हणजे प्राणायाममध्ये सुद्धा आपण शारीर घटकाच्या संदर्भातला प्रयत्न पाहिला आणि चैतिक मानसिक घटकातला प्रयत्न पाहिला. तर अशा प्रकारे प्राणायामाचा विचार आपण या तालिकेतून लक्षात घेतला. आता पुढची नोंद घेऊया. प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये शारीर घटक आहे. शरीराला काहीतरी करावं लागतं, शरीराद्वारा काहीतरी साधावं लागतं, शरीरावर काहीतरी करावं लागतं, शरीरावर काही संस्कृती प्रसारित करावी लागते. आता विषय सेवनावर लोप किंवा ऐंद्रियक प्रत्याहरण घडवण्यासाठी होणारा ऐंद्रियक निग्रहाचा व्यापार किंवा प्रयत्न गणला जातो. विषय सेवन निवृत्तीसाठी होणारा बाह्येंद्रियाचा निग्रह प्रयत्न हा प्रत्याहार सर्जनासाठी होणारा शारीर प्रयत्न असतो. शरीराद्वारा काहीतरी करावं लागतं, शरीरावर काहीतरी करावं लागतं म्हणजे प्रत्याहार हा साध्य होऊ शकतो. तर हा शारीर प्रयत्न या ठिकाणी परिगणित होतो. शरीरामध्ये एका अर्थानं पर्यावरणीय बदल व्हावा लागतो, शरीराच्या धर्मामध्ये बदल व्हावा लागतो की ज्यामुळे शरीर एकांत सेवनाकडे झुकेल, इंद्रियांच्या वैषयिक संयोगापासून निवारण पावेल असे काही प्रयत्न करावे लागतात. तर तो प्रयत्न म्हणजे हा शारीर घटक आहे. आता प्रत्याहाराचा चैतिक घटक किंवा मानसिक घटक बघूया. योगधर्माला चित्तामध्ये अंकुर फुटल्यावर योग साधनेच्या मनोवैज्ञानिक भूमीतून पूर्वार्जित संस्कारातून किंवा संस्काराद्वारा स्वाभाविकपणे उत्सर्जित होणारी इंद्रियातील विषयविन्मुख वृत्ती, विषयविन्मुख संस्कृती किंवा इंद्रियातील निरोध वृत्तीचे स्वाभाविक सर्जन होण्याचा प्रकार म्हणजे योगिक प्रत्याहरण असतं. म्हणजे अगदी सत्संगामध्ये जरी ज्यावेळेला मन हे उदात्त होतं ना त्यावेळेला प्रत्याहार होतो. हो, तुम्ही जरी श्रवण करत असलात तरी प्रत्याहार झालेला असतो. कारण चित्ताला उदात्त भूमीत नेल्याशिवाय इंद्रियांचं प्रत्याहरण होणार नाही, इंद्रिय मागे फिरणार नाहीत. त्यामुळे अगदी श्रवण साधना जरी असली सत्संगाची तरी इंद्रिय ही बाह्य प्रवृत्त न राहता अंतर्प्रवृत्त होत असतात. आणि हा एक प्रत्याहरणाचा प्रकार जो असतो तो आपल्याला लक्षात येतो. तर अशा प्रकारे आपण यम नियम आसन प्राणायाम या बाह्यांगामध्ये आपण शारीर घटक आणि मानसिक घटक किंवा शारीर घटक आणि चैतिक घटक हे कसे असतात किंवा सापडतात याचा थोडा मागोवा घेतला. आता अंतरंग साधनेमध्ये धारणा ध्यान समाधी येतात. धारणा ध्यान त्रयी समाधी त्रयी
ही अंतरंग साधने देतात. म्हणजे शेवटची 3 अंग 6वं 7वं 8वं अंग म्हणजे धारणा ध्यान समाधी. आता शरीराला सममकाय शिरोग्रीवावस्थेत ठेवून इंद्रिय मानसिक स्तरावरचे मंत्र जप मूर्त ईश्वर ध्यानादी प्रकार जे आरंभ कालातले असतात, सुरुवातीला अगदी मंत्रजपसुद्धा नामजपसुद्धा, जेव्हा हा अत्यंत बाह्यावस्थेतला की अगदी सुरुवातीचा प्रयत्न असतो ना, तो शारीर घटकाचा आहे, त्याला शारीर घटक म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर पुढे ध्यानादी म्हणजे साधना म्हणजे ध्येय ध्याता आणि ध्यान या तत्स्थता तदंजनता त्रिपुटी वगैरे जाणं, ह्यासाठी काही शारीर पातळीवर संस्कृती उदित व्हावी लागते, त्याशिवाय ती कशी होईल. तर तो शारीर घटक झाला. पण ज्या वेळेला ह्या साधना सिद्ध होतात, एखाद्या योग्याच्या संदर्भात धारणा ध्यान समाधी असेल तर सिद्ध योग्याला ध्येय समापन्नावस्थेत नेणारी चैतिक तस्थता तदंजनता या मुळे साधणारे धारणा ध्यान समाधीचे जे प्रकार ते चैतिक घटक असतात. म्हणजे असे अवस्थेतलं ध्यान किंवा धारणा ह्यात शारीर घटक महत्त्वाचा असतो. शरीर शुद्ध पाहिजे, शरीर स्थैर्य पावलेलं असावं, शरीर सममकाय शिरोग्रीव असावं, हे आपल्याला माहिती आहे. शरीर कसं असावं, कुठेही कसंही बसून आपण धारणा ध्यान करत नाही, करू नये. त्यामुळे शरीराबद्दल काही काळजी घेणं की शरीर विशिष्ट अवस्थेत असतं आवश्यक असतं. ही आरंभावस्था झाली. मग थोडी प्रगतावस्था आली की आपण त्याही पलीकडे डोकावतो आणि प्रयत्न जे असतात ते चैतिक असतात. तर अशा प्रकारे चैतिक प्रयत्न हे या ठिकाणी आपण परिगणित केलेले आहेत. तर या 2 स्तंभातून आपल्याला यांची जाणीव होते की अष्टांग साधनेत शारीर घटक असतो आणि चैतिक घटकही असतो. तर त्याबद्दल थोडासा खुलासा करण्यासाठी प्रयत्न केला. आता योग साधनेतील यमनियमांच्या सेवनाच्या किंवा अनुष्ठानाच्या प्रकारामध्ये योगधर्माला अनुकूल संस्कारांचं सर्जन होत असतं, त्याविषयी कोणाचं दुमत नसावं. त्यांच्या अनुष्ठानाचा प्रकार अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये जसा असतो तो शारीरेंद्रिय पातळीत असतो, तरी त्याबद्दल अनुदार उद्गार काढणं हे योग्य नाही आहे. मग प्राणायाम प्रत्याहार ध्यानादी साधनांचं सुद्धा तसंच असतं. आरंभावस्थेमध्ये त्यात एक प्रकारे स्थूलता असते आणि त्याबद्दल अनुदार उद्गार काढणं हा काय योग आहे का म्हणणं हे बरोबर नाही आहे. तशी सुरुवात होते. किंवा या आसन साधनेला हठयोग म्हणणं, ही कसरत आहे म्हणणं हे योग्य नव्हे. ही गारुडी कला आहे म्हणणं हे योग्य नाही आहे. एकूण पांडित्याभिमानी शास्त्री वर्ग ह्यांच्यामध्ये आसनांगाविषयी तिरस्कार भाव हा दिसतो. अर्थात आसनामध्ये शरीर प्रधान अंश अधिक असल्याने आसन साधना ही आग्रह काल्पनिक विकृतीतून, ज्याला ऑब्सेशनल माइंड म्हणतात, ती शारीर पातळीवरच केली जाण्याची शक्यता असते, नाही असं नाही. पण त्यातून योग्य मार्गदर्शन घेऊन आपण आपला ट्रॅक बदलला पाहिजे. जसं आगगाडी ट्रॅक बदलते तसं आपल्याला ट्रॅक बदलला पाहिजे. कायम शरीर सौष्ठवासाठी, शारीर आरोग्यासाठीच प्रयत्न करणं, शारीर चिकित्सक वृत्तीनं प्रयत्न करणं हे योग्य नाही आहे. हेही साधकाने लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला पुढली पातळी हाताळली पाहिजे. त्यात आपल्याला चित्ताचा जो चैतिक घटक आहे आसनाचा तो लक्षात येतो. असो, आता विविध प्रकारची योगासने योगानुष्ठान म्हणून का करावी लागतात आणि योगासनांचा एकूण योगाभ्यासामध्ये मूळ हेतू योगिक निरोधाला हातभार म्हणून कसा असतो याचे सोपपत्तिक उत्तर मिळवण्याचा प्रयत्न आता करावा लागणार आहे. तर लक्षात घ्या,
चित्तवृत्ती निरोधामागे संयमाचं शरीर विज्ञान, संयमित शरीर विज्ञान ज्याला म्हणता येईल ते समजावून घेणं आवश्यक असतं. आता आपण ह्या पुढल्या भागामध्ये त्याचा विचार आता घेणार आहोत, थोडं प्रबोधन करून घेणार आहोत. संयमित शरीर विज्ञान जसे युक्ताहार विहारस्य अशा गीतेतल्या श्लोकातून म्हटलेलं आहे, तसं संयमित शरीर विज्ञान हा प्रकार समजल्यानंतर योगासनांचं चित्तवृत्ती निरोधामागील शारीर वैज्ञानिक योगदान स्पष्ट होतं. अहो, शरीराच्या भुका कमी व्हायला पाहिजेत, तहाना कमी व्हायला पाहिजेत. त्यासाठी आपल्याला काही शारीर रासायनिक प्रयत्न करावे लागतात, बायोकेमिकल इलेक्ट्रोकेमिकल प्रयत्न करावे लागतात. तर त्यामुळे आपल्याला चैतिक परिणाम हे मिळवता येतात आणि त्यांचं योगदान हे स्पष्टपणे जाणवू शकतं. चित्तवृत्ती निरोध हा प्रकार जर एका गणिती समीकरणाद्वारा मांडायचा झाल्यास तो असा असेल, एका कागदावर नोंद करा म्हणजे तुम्हाला हे समीकरण लक्षात येईल. चित्तवृत्ती निरोध हा जो योग आहे, चित्तवृत्ती निरोध बरोबर शरीर संघाताचा निरोध, ज्ञानकर्मेंद्रिय संघाताचा निरोध, शरीर विज्ञान संघाताचा निरोध, मानसेंद्रिय संघाताचा निरोध असा आहे. केवळ चित्तवृत्ती निरोध म्हणजे चित्तवृत्ती निरोध नाही, तर चित्तवृत्ती निरोध म्हणजे परिगणित काय काय होतं, तर शारीर संघाताचा निरोध, ज्ञानकर्मेंद्रिय संघाताचा निरोध, शारीर विज्ञान संघाताचा निरोध म्हणजे ज्याला फिजिओलॉजी म्हणतात, आणि मानसेंद्रिय संघाताचा निरोध ज्याला आपण सायकॉलॉजी म्हणतो. ह्या सगळ्यांचा या ठिकाणी योगदानाचा प्रकार लक्षात घेतला पाहिजे. या सर्व संघातामध्ये निरोध म्हणजे निदान शिशिर तंद्रा ज्याला हायबरनेशन म्हणतात ते आल्याखेरीज चित्तवृत्ती निरोध संभवत नसतो. अन्यथा चालता बोलता समाधी, खाता पिता समाधी, उठता बसता समाधी, शिंकता खोकता समाधी, झोपता जागता समाधी वगैरे काहीही संभवनीय झालं असतं. हो, समाधीमध्ये क्षुधा तृष्णा नैसर्गिक अनिरोधनीय अशा शिंका, जांभया, खोकला वगैरे सुद्धा संभवू नये म्हटल्यावर शरीरविज्ञान संस्थाचं योगदान नाही आहे का? तुम्ही समाधीला ध्यानाला बसतात आणि शिंका येत आहेत, शिंकांच्या फैरी झडत आहेत. आता शरीर विज्ञानात काहीतरी दोष असल्यामुळे शिंकांच्या फैरी झडतात, खोकला यांच्या फैरी झडतात. म्हणजे शरीर त्याला निकोप असणं आवश्यक नाही का, की ज्याला खोकला येणार नाही, यावत काळपर्यंत मी ध्यान करणार तावत काळपर्यंत शिंका येणार नाहीत, खोकला येणार नाहीत, उचक्या येणार नाहीत. हे आवश्यक नाही का, अत्यावश्यक नाही का? मग ही शारीरिक योगदानाची गोष्ट नाही का त्या ठिकाणी? तर शरीर विज्ञान संस्थामध्ये पचन संस्था, अभिसरण संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, जनन संस्था आणि ग्रंथी संस्था या सगळ्या संस्थांमध्ये विशिष्ट पातळीपर्यंत शिशिर तंद्रा म्हणजे हायबरनेशन आलं पाहिजे, तरच आपल्याला पुढच्या साधना हाताळता येतात. त्याचप्रमाणे निरोधकाळी ज्ञानेंद्रिय संस्था, कर्मेंद्रिय संस्था, पचनेंद्रिय संस्था, मज्जामानस संस्था, मस्तिष्क पृष्ठवंशीय संस्था, विविध ग्रंथी संस्था यांच्यामध्ये दीर्घकाळपर्यंत अत्यल्प क्रियाप्रवणता असावी लागते. त्यांच्या तहाना भुका जोरदार असतील तर कसं तुम्ही ध्यानाला बसाल? किंवा त्यात क्षोभ हा वरच्यावर येत असेल तर तुम्ही कसं ध्यानाला बसू शकाल? तर त्यांच्यात अत्यल्प क्रिया प्रवणता असणं आवश्यक आहे. त्याला हायबरनेशन असं म्हणतात. त्यामागील एक प्रकारची उपासमार किंवा अनुत्तेजावस्था जी संभवते ती त्यासाठी एक सामर्थ्य उभं करावं लागतं शरीरामध्ये, आणि त्यामुळे एक शारीर संघातातलं सामर्थ्य या ठिकाणी आपल्याला सहज लक्षात येतं. आणि आसन साधना बऱ्याच अंशी या ठिकाणी योगदान करतात.
शारीरिक संस्था, मेंदू मज्जासंस्था, विविध ग्रंथी यात निम्न साधारण पातळीपर्यंत म्हणजे हायबरनेशनपर्यंत हायपोनॉर्मल ॲक्टिव्हिटीपर्यंत क्रियाशैथिल्य आणणं अत्यावश्यक असतं आणि ते दीर्घकाळ टिकवणं आवश्यक असतं. शरीर विज्ञानामध्ये निरोध धर्माला प्रतिकार असेल किंवा अनानुकूल्य असेल तर यदृच्छेने होणारा निरोध धर्माला प्रतिकार असेल किंवा अनानुकूल्य असेल तर त्या ठिकाणी स्फोटक वृत्ती येते, उद्रेक वृत्ती येते, उद्रेक होतात आणि आपल्या साधनात चितपट होतात. आता योग हा चैतिक असला तरी चित्तावर परिणाम करणारा शरीराचा अंतर्बाह्य संघात असतो. ही वास्तविकता डोळस बुद्धिवादाला नाकारता येत नाही. चित्तावस्था विविध ग्रंथींवर अवलंबून असते. तसेच ग्रंथी, अंतरेंद्रिय यांचा परस्परांवरचा प्रभाव ह्या गोष्टी हेरल्यानंतर चित्तवृत्ती निरोधाच्या दृढ इमारतीसाठी शारीर मानसेंद्रिय शारीर वैज्ञानिक भक्कम पाया असावा लागतो. थोडक्यात म्हणजे स्वास्थ्य हे चांगलं असावं लागतं. हे आपल्याला मान्य करावं लागतं. अर्वाचीन वैद्यकामध्ये चेतनेचं शारीर विज्ञान अशी एक संकल्पना आज आलेली आहे. त्याला फिजिओलॉजी ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणतात. आणि मग त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की त्यामागे फिजिओलॉजी आहे. आपल्या चेतनेमागे फिजिओलॉजी आहे. मग फिजिओलॉजी म्हणजे शरीर संस्था आहे. तर हे जर आपण मान्य केलं की फिजिओलॉजी ऑफ रिस्ट्रेंट, फिजिओलॉजी ऑफ समाधी, फिजिओलॉजी ऑफ निरोध हे जर आपण मान्य केलं तर आपल्या लक्षात येतं की पदतलांच्या बोटाग्रांपासून शीर्षस्थानीय केशमूलापर्यंत सर्वत्र निरोध असावा लागतो. आपादतलमस्तक निरोध असावा लागतो. हस्तपादादी बाह्येंद्रियांपासून शरीरातील सूक्ष्म पेशी, जीवाणू, मेंदूतील सूक्ष्म मज्जा केंद्रे किंवा कोपशील पचनसंस्था, कोपशील मज्जासंस्था, कोपशील अभिसरण संस्था किंवा कोपशील मानसेंद्रिय मस्तिष्कीय संस्था ह्या सगळ्या प्रतिकूल ठरतात. तशा असणं हे प्रतिकूल ठरतं. तर उच्च योग साधनेला त्या क्षोभशील असतील तर योग कितपत साध्य होईल सांगा. त्यामुळे त्यांचं योगदान हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे, लक्षात घेतलं पाहिजे. निरोध ही प्रकारची उपासमार आहे आणि उपासमार पेलण्याला सामर्थ्य लागतं आणि ते योगासनांद्वारा, योगक्रियांद्वारा, योगतंत्राद्वारा, प्राणायामाद्वारा, योग साधना जी एक म्हटली जाते त्या साधनेद्वारा हे सामर्थ्य सर्जित केलं जातं, उभं केलं जातं. तरच निरोध रूप योग याला पाया मिळतो, भक्कम पाया मिळतो आणि मग ते त्या साधना बिनासायास होऊ शकतात. तर हा भाग या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आता चित्तवृत्तीला, निरोधाला ह्या गोष्टी आवश्यक आहेत असं म्हटल्यानंतर या सामर्थ्यामागे मानसिक सामर्थ्याचा, शरीर विज्ञान अंतर्गत सामर्थ्याचा, शरीरांतर्गत सामर्थ्याचा जो भाग आहे तो योगासनं देतात. योगासनातल्या योगाच्या क्रिया, आसनाच्या क्रिया, मुद्रा आणि योगासन हे देत असतात. आता या ठिकाणी एक पूर्वपक्ष उभा राहतो. तो एक प्रकारे वितंडा असतो. काय असतं ते काय म्हणतात? तो पूर्वपक्ष असा असतो, अहो ज्ञानेश्वर, रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी आदी हे जे सिद्धपदाला पोचले त्यांनी या गोष्टी कुठे हाताळल्या? ते काय डोक्यावर उभा राहिले? त्यांनी काय आसनाला आळोखे पिळोखे दिले? मग त्यांना निरोध साधला नाही का? मग तसा निरोध साधू शकतो की नाही?
तर त्यांचा अधिकार वेगळा आहे. त्यांनी पूर्वजन्मांमध्ये काय ज्या साधना केल्या त्या आपल्याला त्यांच्या या जन्मामध्ये दिसत नाहीत, पण त्यांनी पूर्वजन्मामध्ये ज्या काही साधना केल्या असतील त्यामुळे त्यांच्यामध्ये ते एक सामर्थ्य जे आहे ते सर्जन झालं होतं आणि त्यामुळे त्यांना स्वाभाविकपणे समाधी साधनेकडे वाटचाल करता आली. आपल्याला समाधी साधनेकडे वाटचालच करता येत नाही ना. मग त्यासाठी काही पूर्वांगी साधना असते, ती लक्षात घेतली पाहिजे, ती लक्षात आणून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. सिद्धावस्थीय जो योगी आहे तो काय करतो ह्यापेक्षा त्यांनी आत्तापर्यंत काय केलं असेल ह्याचा विचार आपण कधीच करत नाही. अनेक जन्म संसिद्धो ततो याते पराम गतिम, म्हणजे ज्ञानेश्वरादींच्या पातळीत पोचण्यासाठी अनेक जन्मांची साधना होती. मग त्यांनी पूर्वजन्मांमध्ये काय काय केलं हे आपण लक्षातच घेत नाही. रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस त्या अवस्थेला पोचण्यापूर्वी पूर्वजन्मामधून त्यांनी काय काय केलं हे आपण लक्षात घेत नाही. हे योग्य नाही आहे. एकूण काय मुद्दा आहे तर या सगळ्या पातळींवर काहीतरी केलं गेलं असावं लागतं. नंतर करावं लागलं नाही तरी केलं गेलं असावं लागतं. अहो, साधकाला साधी डोकेदुखी घशातील खवखव बेजार करते, त्रस्त करत असते. क्षणभर डोळे मिटल्यास शिंका, जांभया, खोकला, खाकरणं, उचक्या, ढेकरा यांचं सुरुंगच चालू होतो. खरं आहे की नाही? 5-15 मिनटं स्वस्थ बसावं म्हणजे पायाला मांड्याला मुंग्या येतात. खरं आहे की नाही? म्हणजे रक्ताभिसरणाचा क्षुल्लक प्रश्न आपल्या ध्यानाला सुरुंग लावत असतो. आत्ता जो आपण पूर्वपक्ष पाहिला की ज्ञानेश्वर रामकृष्णादींनी काय केलं, हे कुठे केलं तर त्यांनी पूर्वजन्मामध्ये ज्या साधना केल्या त्या आपण दृष्टी आड करतो. मग त्यामुळे त्यांच्या अवस्थेमध्ये त्यांना चित्तस्वास्थ्य वगैरे याची अपेक्षाच नसते. चित्तस्वास्थ्य निरपेक्ष ते ध्यानामध्ये जात असतात. तर असा हा भाग लक्षात घेतला पाहिजे. अन्यथा नुसताच वादासाठी वाद करणं म्हणजे बुद्धिवादाची दिवाळखोरी असते. योगाच्या साधनेचा विचार चालू असताना साधनातील सिद्धांना सर्वेक्षण नमुने म्हणून घेणं योग्य नाही आहे. ज्याला सॅम्पल्स म्हणतात, टेस्ट सॅम्पल्स, ज्ञानेश्वरांना सॅम्पल म्हणून उभं करणं योग्य नाही आहे. त्याला सर्वेक्षण नमुने म्हणतात, ते घेणं योग्य नाही आहे. रमण महर्षीने काय केलं तेच मी करीन म्हणजे तुम्ही काहीच करणार नाही. ज्ञानेश्वराने जे केलं तेच आम्ही करीन म्हणजे तुम्ही काहीच करणार नाही. ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर होईपर्यंत जे काही करावं लागलं ते आपण दृष्टीआड करत असतो, ते योग्य नव्हे. त्यामुळे अभ्यास, चित्तस्थैर्यासाठी करावा लागणारा सर्वांगीण प्रयत्न, सर्वायामी प्रयत्न हा अपेक्षित असो. आता चित्त आणि म्हणजे शरीररूपी किल्ल्यामध्ये विराजमान असलेलं प्रभुत्व आहे. शरीररूपी किल्ला आहे आणि या किल्ल्यामध्ये चित्त हे विराजमान असतं, प्रभुत्व असतं त्याला. या प्रभूच्या निरवंचतेतच आत्मीय निरवंचता असते. असं म्हणता येत नाही चित्त अवंचित आहे पण आत्मा निरवंच आहे, असं होत नाही. चित्ताच्या त्रागात असल्यामध्ये आत्मा शांत असेल हे पण म्हणणं योग्य नाही आहे. ते कदापि शक्य नसतं साधकावस्थेमध्ये. चित्ताच्या निरवंचतेतच भक्कम आंतरिक अनुकूलता ही येत असते. ही स्वस्थ शारीर वैज्ञानिक जी संघटना आहे तीच देत असते, ज्याला फिजिओलॉजिकल सिस्टीम म्हणतात, सिस्टमिक बॉडी म्हणतात, ती देत असते. आणि त्यामुळेच चित्ताला ते सामर्थ्य प्राप्त होत असतं. डळमळीत शरीरविज्ञान, हतबल शरीरविज्ञान, ठिसूळ शरीरविज्ञान
म्हणजे ठिसूळ किल्ल्यामध्ये प्रभू किंवा राजा राहतो असं म्हणण्यासारखं आहे. हा किल्ला सहज पाडता येतो आहे, ढासळू शकतो आहे. मग तो कसा असतो? कडेकोट असतो किल्ला. तर डळमळीत शरीर विज्ञानामध्ये हातवीर्य हातबल विज्ञानामध्ये अशा ठिसूळ किल्ल्यामध्ये चित्ताचा निरोध तर आहोच, पण एक सामान्य शांती समाधान सुद्धा प्रसृत होत नाही हो. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आता क्षोभशील कोपशील अशा शरीर संस्थांद्वारा योगिक अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह यांचं अनुष्ठान होऊ शकत नाही. त्याचे फार तर नीतिशास्त्रीय परिपालन होऊ शकते. आदर्शवादी वर्तनामध्ये आंतरिक क्षोभामध्ये बाह्य अहिंसा पाळता येत नसते, परंतु ते योगिक वर्तन सुद्धा नसतं. त्यासाठी आपल्याला हा कडेकोट किल्ला भक्कम करणं महत्त्वाचं आहे. साधक म्हणून ते करणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आंतरिक क्षोभ, असमाधान, कामक्रोधादी विकारांचं जर थैमान असेल तर बाह्यात्मक अहिंसा, सत्यादी या नैतिक आचारांचं सुद्धा पालन वर्तन होऊ शकत नाही. परंतु ते योगिक वर्तन नसतं आणि झालं तरी ते ढोंग असतं. ते ढोंग असतं, सोंग असतं. ते योगिक पालन नव्हे. त्यामुळे योगशास्त्रामध्ये स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर असं शरीराला महत्त्व दिलं आहे. त्याच्याकडे सपत्न भावानं पाहणं हे नव्य अध्यात्म आहे, नव्य वेदांत आहे. ते योग्य नाही. हो, आपलं शरीर हे एक रासायनिक प्रयोगशाळा आहे. त्याचं जीवरासायने फुलावी लागते. त्याची जीवरासायने आपल्याला सुदृढ करावी लागते, निकोप करावी लागते. तरच आपल्याला शांती समाधान हे चिरस्थायी स्वरूपाचं मिळू शकतं आणि मग ते योगिक स्वरूपाचंही मिळू शकतं. तर विशिष्ट जीवरासायनिक परिणामातून या सगळ्या अवस्था, शांतावस्था, समाधानावस्था, क्रोधाभाव, कामाभाव हे सगळे उभा राहतात. त्यामागे एक जीवरासायने आहे. क्रोधामागे जीवरासायने, क्रोधाभावामागे जीवरासायने, कामामध्ये मागे जीवरासायने, कामाभाव यामागे जीवरसायने असते. शरीरामध्ये कोट्यावधी जीवाणूंमध्ये जे काही धर्म असतात ते फुलावे लागतात. योगधर्म फुलावे लागतात आणि ते प्रत्येक पेशी ही काही रसायनाचं सर्जन करत असते. तर ही आपण हा जो दृष्टिकोन आहे हा लक्षात घेतला पाहिजे. अन्यथा बाह्य अंतर्गत विसंगतीच असणार. बाहेरून तुम्हाला वाटतं हा माणूस शांत आहे, आतून क्षुब्ध असतो. बाहेरून तुम्हाला वाटतं की हा सद्वर्तनी आहे, सदाचारी आहे, पण आतून सगळी धुमश्चक्री चालू असते. तर हे योगाला मान्य नाही. ही विसंगती योगाला मान्य नाही आणि म्हणून ही विसंगती टळण्यासाठी आपल्याला काही शारीर प्रयत्नही करावे लागतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांच्या योगिक पालनेमध्ये जो जीवरासायनिक परिणाम असतो, शरीर विज्ञानशास्त्रीय परिणाम असतो, त्यामध्ये निर्वलय शांतता, अस्खलितपणा असतो. उच्चावस्थेचा अनुभव योगासनांच्या उच्च प्राथमिक स्तरावरील साधकाला सुद्धा येऊ शकतो. अगदी प्राथमिक नाही तर थोडं उच्च प्राथमिक. अगदी सुरुवातीला येणार नाही, पण उच्च प्राथमिक असा जो अभ्यासक्रम आहे त्यात तो लक्षात येऊ शकतो. जसं उदाहरणार्थ हलासनाद्वारा, जानुशीर्षासनाद्वारा, पश्चिमोत्तानासनाद्वारा ब्रह्मचर्याची जीवरासायनिके प्रवर्तित केली जाते. म्हणून त्याला ब्रह्मचर्यासन असंही म्हटलं जातं. पश्चिमोत्तानासनाला ब्रह्मचर्यासन म्हणतात. आता त्यासाठी आपल्याला योगतंत्र हाताळलं पाहिजे आणि ते
त्यात काही थोडं प्रमाणात प्रभुत्व मिळवलं पाहिजे. येथे एक सिद्धांत वजा विधान करता येते की ब्रह्मचर्याच्या नैतिक पालनामध्ये केवळ वृत्त्यात्मक वर्तन असते, तर ब्रह्मचर्याच्या योगिक पालनामध्ये जीवरासायनिक परिणामवाद असतो. यामुळे अहिंसादींसाठी उपयुक्त असे जीवरासायन शरीर विज्ञान प्रभावित करून निरोधाला भक्कम पाया द्यावयाचा असतो आणि योगासनांचं हे योगदान असतं आणि ते अनन्यसाधारण महत्त्व घेतं. एकंदरीत साधनांचं चित्तवृत्ती निरोधामध्ये किती महत्त्वाचं योगदान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, साधकाने लक्षात घेतलं पाहिजे. यमनियमादींच्या नीतिशास्त्रीय जोपासनेपेक्षा योगशास्त्रीय अशा जीवरासायनांनी बलान्वित केलेलं, शरीर विज्ञानानं बलान्वित केलेलं असं जे योगदान असतं त्याला त्या अर्थानं त्यामुळे अनुष्ठान म्हटलं जातं. हा प्रकार वेगळा असतो, हा कवायतीचा प्रकार नाही आहे. त्या अनुष्ठानासाठी योग्य असं जीवरासायन शरीर विज्ञान प्रभावित करण्याचा प्रकार योगासनांच्या उच्चस्तरीय अनुष्ठानातूनच जाणीवपूर्वक हेतुपूर्वक साधता येतो हे स्पष्ट होते. त्यामुळे त्याला योगासन असं म्हटलेलं आहे. कारण योग म्हणजे समाधी, म्हणजे समाधीला उपयुक्त आसन अशा अर्थानं ते योगासन आहे. त्यामुळे योगासन या संकल्पनेतच योग आहे आणि योग ह्या संकल्पनेचा अर्थच म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. या प्रकाराला शारीरिक कवायत म्हणून हिणवणं म्हणजे चित्तवृत्ती निरोधाच्या साधनेमागील संयमाचं जीवरासायन किंवा जीवरासायनी किंवा शरीर विज्ञानाची जीवरासायनी ह्याकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे किंवा त्याबद्दल अनभिज्ञ असल्याचं ते द्योतक आहे. तर योगासनांच्या अगणित शरीरावस्था पाहून शरीर सौष्ठवी वृत्तीची शारीरिक क्रिया उद्भवू शकते, नाही असं नाही. गारुडी प्रावीण्य संपादण्यामागे प्रवृत्ती होऊ शकते, नाही असं नाही. परंतु सहृद शुद्धमती साधकानं योगासनांचा जो मूलभूत हेतू आहे ते होका यंत्र त्याकडे सारखं तोंड करून असायला पाहिजे, म्हणजे आपली योगसाधना अशी वाट चुकलेली असणार नाही. त्याच्या मूळ हेतूवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. योगाभ्यासासाठी नेमस्तपणा, परिमित आचार यासाठी प्रथम प्रवृत्ती ही आसनांगानं होणं हे जास्त हेतुसाध्य असतं. योगाभ्यासाला मूर्त आणि साकार स्वरूपातील आरंभ आसनांगानेच होत असतो. या मूर्त आणि साकार साधनेला मूर्त फल असल्यानं आरंभावस्थीय साधकाला भरघोस प्रचोदना, प्रेरणा, चोदना, आवेग मिळत असतो. ह्या दृष्टीनं सुद्धा योगसाधनेतील प्रत्यक्ष अंशाला योगासनाने सुरुवात होत असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. योगसाधनेची यमनियम ही आद्यांग असली तरी त्यांचे स्वरूपतः आविष्करण किंवा ती क्षमता, त्याचं शरीर विज्ञान हे आसन प्रक्रियेतून, योगासन प्रक्रियेतून उभारता येतं. ती प्रवणता सर्जित करता येते. योगासनांच्या महत्त्वामध्ये मग आपल्याला लक्षणीय वाढ झालेली लक्षात येईल. आपण योगासनांकडे शारीरिक व्यायाम कवायत म्हणून बघतो, आरोग्य किंवा रोगोपचार म्हणून बघतो, हे योग्य नव्हे. त्यात ती योगासने आहेत, योगासाठी आसने आहेत, योगाची आसने आहेत, योगस्वरूपाची आसनं आहेत, म्हणून ती योगासने आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. असो तर त्यानंतर प्राणायामोत्तर समाधीपर्यंतच्या साधना ह्यांना एक पृष्ठभूमी प्राप्त होत असते, ती योगासनात. स्थिरसुखमासनम, प्रयत्नशैथिल्य अनंत समापत्तीभ्याम आणि ततो द्वंद्वानभिघातः, ह्या आसन लक्षण आणि फल सांगणाऱ्या सूत्रामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. असो, अभ्यास
या योगशास्त्रीय तांत्रिक संकल्पनेत चित्ताची शांतावस्था, अक्षोभावस्था, निष्कोपावस्था, निकोपावस्था, एकाग्रता यासाठी होणारा प्रयत्न परिगणित झालेला असतो. मग तो प्रयत्न संस्कार स्तरावर असो, चैतिक मानसिक स्तरावर असो, मस्तिष्कीय स्तरावर असो, बाह्यांगी शारीर विज्ञान स्तरावर असो, आपण त्याकडे सपत्न भावानं बघू नये. चित्तस्थैर्यासाठी ते सगळं अत्यावश्यक असतं. चित्तस्थैर्य, चित्तशांती, चित्त अक्षोभ अवस्था ह्यासाठी त्यांचं योगदान असतं. साक्षात तरी त्या ठिकाणी दिसले नाहीत तरी ते त्या ठिकाणी बीजरूपानं असू शकतात आणि असतात, आणि ते अभ्यास ठरतात. त्यामुळेच अभ्यास ठरतात. हा अभ्यास जेव्हा आपल्या स्वाभाविक लक्षणाने व्यक्त होतो तेव्हा योगसाधनेच्या कुठल्याही अंगभाग साधनेतून चित्ताच्या प्रशांत प्रवाहाला वहन मिळत असते. वृत्त्यांतराने वियुक्त असा शांत एकवृत्त्यात्मक सादृश्य चित्ताचा प्रवाह वाहू लागतो. आणि म्हणूनच भाष्यकार म्हणतात, चित्ताभ्यासाबद्दल ते काय म्हणतात, चित्तस्य अवृत्तिकस्य प्रशांत वाहिता स्थिती असं म्हणतात. हे अभ्यासाचं लक्षण आहे. म्हणजे चित्ताचा अवृत्त्यात्मक, वृत्त्यांतर न होणारा, संभवणारा, करणारा, अवृत्त्यांतरात्मक असा जो निस्तरंग शांत प्रशांत प्रवाह ती स्थिती होय. तत्र स्थितो यत्नो अभ्यासः या स्थितीपदाचा अर्थ भाष्यकाराने स्पष्ट केलेला आहे. तर हे अभ्यासकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. चित्ताला थांबवणं, दबावात घेणं, अटकाव टाकणं हा प्रयत्न अभ्यास नसतो आणि तसा प्रयत्न होऊ शकत नाही हे आपल्याला मान्यच आहे. चित्ताचा शांत प्रशांत अक्षोभ निर्वलय निर्मल निस्तरंग प्रवाह वाहविण्यासाठी जो प्रयत्न असतो तोच अभ्यास असतो. आता चित्ताचा शांत विमल प्रवाह म्हणजे काय, तर योगवार्तिककाराने या ठिकाणी म्हटलं आहे, वृत्त्यांतर अभावात प्रशांत हर्षशोकादी तरंगरहिता एकाग्र वृत्तिधारा इति असं विज्ञान भिक्षू म्हणतात. वृत्त्यांतर अभावात, वृत्त्यांतराचा अभाव होऊन प्रशांत हर्षशोकादी तरंगरहित एकाग्र वृत्तिधारा असं ते त्या ठिकाणी खुलासा करतात. आता चित्तवृत्तीवर हर्षशोकादी रूप बुडबुडे न उठणं आणि त्यामुळे चित्ताचा निस्तरंग शांत प्रवाह वाहविणं असा हा त्याचा अर्थ आहे. आता वाचस्पती मिश्रसुद्धा जे म्हणतात ते लक्षणीय आहे बघा. शांत वृत्तीचा दुसरा पैलू सांगताना ते म्हणतात, विमला सात्विक वृत्ती वाहिता एकाग्र स्थिती असं तत्ववैशारदीमध्ये ते म्हणतात. म्हणजे परिशुद्ध आणि निर्मल अशा सात्विक वृत्तीचा निस्तरंग असा एकाग्र प्रवाह म्हणजे स्थिती. म्हणजे अभ्यासातलं स्थितीपदाची ही व्याख्या ते विस्तृत करतात, हे लक्षात घ्या. आता वरील स्थिती प्राप्त होण्यास जो जो प्रयत्न असेल तो तो अभ्यास असेल. अहो, चांगली रात्री नियमितपणे झोप येणं हा सुद्धा एक अभ्यासाचा प्रकार होऊ शकतो. आपली जर शांत झोपच होत नसेल तर आपलं चित्त शांत कसं होईल सांगा. किंवा चित्त शांत ठेवणारा सात्विक आहार घेणं हाही अभ्यास आहे. राजसिक तामसिक आहार न घेणं, टाळणं हा सुद्धा अभ्यास आहे, हे लक्षात घ्या. कारण त्याशिवाय विमला सात्विक वृत्ती वाहिता अशी स्थिती येणार नाही. आता वरील स्थिती प्राप्त होण्याचा जो जो प्रयत्न असेल तो अभ्यासच होय. आता हा यत्न म्हणजे काय, हा यत्न म्हणजे परिश्रम, आटापिटा इतकाच का, असाच का. यत्न म्हणजे विशिष्ट हेतूनं शरीर मन इंद्रिय प्राण यांची सुसंघटित क्रिया. योगाच्या प्रायोगिक अंशामध्ये होणारी शारीर मानसिक इंद्रिय प्राणिक क्रिया हा यत्न असतो. आपण केलेला प्रयत्न हा यत्न नाही आहे.
शरीराने केलेला प्रयत्न हा यत्न नाही आहे, मनाने केलेला प्रयत्न हा यत्न नाही आहे, हा संघटित असा प्रयत्न आहे. या सर्व क्रिया हेतुपुरस्सरच व्हाव्या लागतात असा मात्र या ठिकाणी अभिप्राय नाही. तर या क्रिया श्रद्धापूर्वक वीर्ययुक्त सप्रज्ञ व्हाव्यात असं शास्त्रात स्पष्ट म्हटलेलं आहे. केवळ हेतू ठेवून होत नाही, तर श्रद्धापूर्वक वीर्ययुक्त सप्रज्ञ म्हणजे प्रज्ञासहित प्रज्ञेनं युक्त असा प्रयत्न हा असावा लागतो. हाच योगिक अर्थानं यत्न ठरत असतो. आता यथामती खुलासा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. कृष्णार्पणमस्तु.